करायचा नाही मिळत, दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचे आहे. नम्र विनंती आहे तुम्हाला, प्लीज. कंपल्सरी आहे, दोन्ही संघाच्या अतिरिक्त खेळाडूंनी यायचे आहे प्लीज सर. आता दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू आले. नक्कीच तुमचा संघ कुठला आहे? जागमाता रावळचे आलेत आणि तुम्ही देखील यायचे आहे. नक्कीच तुमचं देखील हार्दिक अभिनंदन करतो. इथे शिवराज्य क्रिकेट चषक मध्ये जाऊया सामन्याकडे. अमित प्रथम षटक घेऊन येतो तो जागमाता रावळेकडून. अमित यांचा सुंदर असा चेंडू, बॅटीची कड लागून चेंडू गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. कुठलाही खाता खोललं नाही कुठल्याही बँकेमध्ये. जागमाता रावळे वर्सेस इनविसिबल बोईसर यांच्यात लढलेला हा सामना. तशाच प्रकार चेंडू, अप्रतिम असा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बँकेत खातं खोलण्यासाठी आधार कार्ड लागते. इथे कुठल्या प्रकारचा आधार कार्ड लागेल ते सांगता येत नाही, सहन होत नाही. इनविसिबल बोईसर वर्सेस जागमाता रावले. काफी अच्छा है, अच्छा मैच चल रहा है, सब अच्छा ही होने वाला है. खराब अशी फेकी, खराब अशी गोलंदाजी. नक्कीच खातं खुललेलं आहे, आधार कार्डची गरज नाही. धाव संख्या खुलली आहे ते 1 ने. अप्रतिम असा खेळ नक्कीच तुम्हाला करावा लागेल. पुन्हा एकदा तसाच. चुकीला माफी नाही, चुकीला माफी नाही. हा खेळ असतो, यामध्ये तुम्हाला आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. प्रत्येक संघाने आपल्या संघासाठी काहीतरी करून दाखवायचं आहे. सुरेख असा चेंडू फटकावण्याच्या नादात पुन्हा एकदा बोलतो चुकीला माफी नाही. गडी बाद झालाय. घाई करून कुठल्याही प्रकारची तुम्हाला संधी भेटणार नाही. धावसंख्या आहे ती 2 धावसंख्येवरती. डीजे काहीतरी संगीत असायला हवा की आलेले प्रेक्षक खुश होते. राजकुमार आले. नक्कीच आता राजकुमार देखील येणार आहेत माझ्या तोंडातनं. आम्ही त्यांचा पुढचा चेंडू, सुरेख असा फटका चेंडू, सुरेख असा क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न. मात्र तिथे आपलातून असा जो फलंदाज होता ज्याने आपल्या संघासाठी डीजे पुन्हा एकदा संगीताची तुम्हाला संधी देत आहोत. थँक्यू डीजे. यानी आपने राजकुमार है ऐसा कमाल कर दिया है. सुंदर अशी अप्रतिम अशी फेकी नक्कीच गोलंदाजाकडून होताना दिसते त्या अमित संघाकडून. अमित हा जागमातेचा नक्कीच माता तुमच्यासाठी आशीर्वाद नक्की देईल. सुरेख अशी चेंडू फेकी नक्कीच करताना दिसतोय अमित. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर इनविसिबल बोईसर संघाची धावसंख्या ती 6. प्रत्येक षटकानंतर एकच टीम मीटिंग होईल याची देखील नोंद घ्यायची आहे. चांगलं असं प्रदर्शन आपण पाहत आहोत. शिवराज्य चषक 2023. राजकुमारचा साथ देताना दिसतोय तो म्हणजे सूर्या. सुंदर आणि हा चेंडू नक्कीच अडवण्यात यश प्राप्त झालंय. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. चेंडू जाता जाता नक्कीच चौकार वाचवलाय तुम्ही. अप्रतिम असं क्षेत्ररक्षण जीत द्वारा करण्यात आलं ते म्हणजे जागमाता रावळे संघाकडून. धावसंख्या हळूहळू वाढताना दिसतंय. डीजे
विराट सारखं तुम्हाला खेळायला लागल. अप्रतिम अशी नक्कीच गोलंदाजी करताना दिसतोय तो म्हणजे सुशील. इब्राहिम पुढचा चेंडू सूर्य कसा फटका चेंडू राजकुमार ने चौका मारा है ना. जानी ना तलवार की धार से ना गोलियों की बौछार से बंदे डरते तो राजकुमार के चौकार से, समझे जानी. और स्कोर पहुंचा है 11 रन पर. तो इस समय इनविजिबल बॉयजर धीरे धीरे अच्छा प्रदर्शन करते हुए नजर आती हुई. इस एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 12 पर. ओहो, काफी अच्छी गेंद रही थी. क्या रनआउट होने की संभावना अपील की गई लेकिन कोई फायदा नहीं. सर क्या हुआ, जरूर यहां पे रिव्यू लिया जाएगा रनआउट के लिए. सॉफ्ट डिसीजन नॉट आउट है. सॉफ्ट डिसीजन नॉट आउट है पर रिव्यू लिया गया यहाँ पे, तो देखा जाएगा अंपायर की ओर से. स्कोर अभी भी सर सॉफ्ट डिसीजन नॉट आउट है या आउट है? आउट है. वही मैं पूछा कि नॉट आउट है या आउट है. विकेट का पतन हो चुका है. तो इस समय स्कोर रुका हुआ 12 या 13 पर. सर 12 पर. 2 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 12 पर इनविजिबल बॉयजर टीम का. उम्मीदें बरकरार है, हौसला बुलंद है. कोशिश करते रहो, चाहे वो गेंदबाज हो चाहे वो बल्लेबाज हो. कोशिश करना दोनों टीमों का काम है. अच्छी से कट कर दिया. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 13 पर. न तेरा है न मेरा है, ये दुनिया का फेरा है. ये शिवराज चषक 2023 का घेरा है. अगली गेंद को ढकेल दिया लेकिन अच्छी फील्डिंग का नजारा यहां पे जाग माता रावले की तरफ से. इनविजिबल बॉयजर जरूर कोशिश करते हुए कि स्कोर बढ़ावे. वाइड के साथ स्कोर बढ़ता हुआ 14 रन पर. ऐसी गलती करोगे तो अपने टीम के लिए क्या करोगे? खामोश कर दिया है, खामोश. जाग माता रावले अपने मिशन में कामयाब होते हुए नजर आ रही है. तो यहां पे इनविजिबल बॉयजर को आपको जैसे जैसे औस गिरती रहेगी वैसे वैसे धीमा स्कोर चलेगा. 30 रन भी बहुत महंगे पड़ेंगे. डिपेंड करता कि आप किस प्रकार से खेलते हो. स्कोर पहुंचा है 14 पर. और इसमें लगातार गेंदे डॉट के ऊपर डॉट
डालते हुए नजर आए जागमाता टीम के ये गेंदबाज हिमेश। मार बोला तो मार, झकास, 4 रन के लिए डाला है इनविजिबल के लिए। नो स्कोर है, कोई बात नहीं, नो स्कोर है। बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है, बड़े बड़े देशों में छोटी छोटी बातें होती रहती है। और हमारे सहयोगी हमें यहाँ कहते हुए कि आपका भी अभिनंदन है चिराग जी, आपका अभिनंदन है। 14 रन पर अभी भी टीम रुकी हुई है। इनविजिबल बॉयसर, अगर आपको इस मैच में जिंदा रहना है तो आपको 25, 26, 27 या 28 तक जाना होगा। ये तीसरी ओवर चल रही है शायद, ये लास्ट ओवर है। 6 गेंदों में आपको कुछ ना कुछ कमाल करना होगा। और देखो जैसा बोला वैसा मारा, चौका मिला, मौका मारा चौका। 4 के साथ स्कोर पहुंचा 18 रन पर। अभी तो 5 गेंदे बाकी इनविजिबल बॉयसर के पास। चमत्कार को नमस्कार करना पड़ता है और करना पड़ेगा। अगली गेंद देखो किस प्रकार से, हर गेंद पे चौका मारना जरूर नहीं। डीजे थोड़ा ऐसा वंटा वंटा गाना लगाओ, पुष्पराज डीजे। पुढचा चेंडू, सूर्यकुमार चेंडू, फटका चेंडू आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण। 1 धाव चोरण्यात यश झाले, मात्र अप्रतिम असे क्षेत्र नक्कीच 4 धावा चालत जागमाता मंडळ, जागमाता रावळे संघाने। अजून देखील 3 चेंडू शिल्लक आहेत। 3 चेंडूंचा बोलसर काय करतोय ते पाहणं फार गरजेचं राहील। कमलाकर पुढचा चेंडू घेऊन अप्रतिम असा चेंडू फटका, बघूया चौकाला, नक्कीच चौकाला वाचले। 1 धाव वाचवण्यात यश येते की नाही, अपील करण्यात आले। विकेट, गड़ी बाद हो गया, अपने तंबू में घबराहट लेके जा रहा है। अनस्कोर है तो रन आउट हो चुके हैं। 19 ना, 19 धाव संख्या होती 19। अजून देखील चेंडू शिल्लक आहेत, ते 2 चेंडू शिल्लक आहेत। टू गो सर, 2 चेंडू शिल्लक आहेत। जागमाता रावळे तुम्ही नक्कीच कंट्रोल केलेला आहे। अगली गेंद काफी अच्छी गेंद रही थी, इसको पर रन आउट होने की संभावना, मगर इस गेंद को पूरी तरह से नहीं समझ सके। 1 रन के साथ इजाफा हुआ, स्कोर पहुंचा है 20 रन पर। आखिरी गेंद शेष है, शेवटचा चेंडू शिल्लक आहे। 1 धावेने समाधान, रनआउट करण्याचा प्रयत्न अपील करण्यात आली, मात्र आपल्या क्रीज मध्ये पूर्ण पोहोचला। अशा रीतीने धावसंख्या जमाव लागतील जागमाता रावळे संघाला जिंकण्यासाठी। 22 धावांची आवश्यकता। जागमाता रावळे संघ तुम्हाला जिंकण्यासाठी 22 धावांची आवश्यकता, म्हणजे तुम्हाला टार्गेट दिले ते 22 धावांचं दिलंय। अप्रतिम अशी नक्कीच तुम्ही जी रणनीती वापरली ती योग्य प्रमाणे तुम्ही आपली कला सादर केली। क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, नक्कीच एक असं वाटलेलं एक इनविजिबल बॉयसर असं वाटत होतं की 30च्या वरती धावा नक्कीच जमेल, मात्र ते जखून ठेवलं ते म्हणजे जागमाता संघाच्या गोलंदाजांनी, त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी। छानसं असं नक्कीच असं प्रदर्शन इथे आपल्या शिवराज्य क्रिकेट चषक 2023 मध्ये आपण पाहत आहात। पुढचा जो सामना राहील तो अमर उन्नती संघ कप्तान आणि अमर उन्नती कप्तान वर्सेस पॅराडाईज संघ कप्तान। प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे। पॅराडाईज संघ वर्सेस अमर उन्नती संघ कप्तान, प्लीज। अमर उन्नती संघ कप्तान आणि पॅराडाईज संघ नाणेफेकीसाठी यायचं आहे। घर पे मैन ऑफ द मैच
अमर उन्नती संघ आणि पॅराडाईज संघ प्लीज नाणेफेकीसाठी यायचं आहे. 22 धावांचं टार्गेट, 22 धावांचं टार्गेट दिले ते जागमाता संघाला, ते इनविजिबल बोईसर संघाने. जसं जसं दव पडेल तसं तसं हे सामने लो स्कोअरचे होताना काल देखील आपण पाहिले. यापुढचा नाणेफेकीचा कौल तो होईल तो म्हणजे अमर उन्नती संघ वर्सेस पॅराडाईज संघ. नाणेफेकीचा कौल करतील बाला हो नक्कीच नाणेफेकीचा कौल करताना दिसत आहे. तिथे फील्ड रिस्ट्रिक्शन आपण लावून घ्यायची आहे. 22 धावांचा टार्गेट. इनविजिबल बोईसर प्रयत्न करतील कशा प्रकारे रोखायचा तो जागमाता रावळे संघाला. अभिनंदन जागमाता. अमर उन्नती संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. नक्कीच आपल्या डिसिजन इथे सांगायचं आहे. जाऊया सामन्याकडे. 22 धावांचा पाठलाग करता अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये सफल. नक्कीच आपल्या प्रत्येक सहकाऱ्यांना सांगताना की आपल्याला चौकार वाचवायचा आहे आणि काहीतरी प्रेशर टाकायचं आहे. सागर यांचा पुढचा चेंडू वाईटच्या स्वरूपात. खातं खुललंय, खाता गोदच खुललंय. धावसंख्या 2 वरती. बून बून से बनता है सागर. 22 धावांचा पाठलाग करताना स्वतःला झोकून देत नक्कीच हा निर्धाव चेंडू कुठल्याही प्रकारचा रिस्क घेण्याचा प्रयत्न केला नाही तो रावळ संघाकडून. सागर यांचा पुढचा चेंडू आणि हा चौकाराच्या दिशेने मिला मोका मारा चौका. धावसंख्या ती 6 वरती. 4 सर ओके. धावसंख्या ती 6 वरती. 22 धावांचा जो पिछा करताना दिसतोय. जैसे जैसे ओस गिरती रहेगी वैसे वैसे ये धीमा पिच होता जाएगा, स्कोर कम होता जाएगा. जैसा कल के दिन हुआ, कल के रात में हुआ, वैसा ही आज के रात में होते हुए नजर आता हो, यहाँ पे नजर आ रहा है. अगली गेंद सागर इनकी. ये बढ़िया गेंद. फील्ड डिस्टेंस काफी अच्छी तरह से सजाए हुए. जरूर कैच लपक सकते थे मगर मौका खलाया. जब मौके मिलते हैं तो आपको भी मौके को तब्दील करना चाहिए प्लस में. इसमें फिर से एक बार इसे बोलते हैं कलाकार. कलाकार ने ढकेल दिया 1 रन के लिए. 1 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 रन पर. पहले ओवर के समाप्ति के बाद जागमाता रावले टीम पहुंची 7 रन पर. कोई भी लक्ष्य बड़ा या छोटा नहीं होता है. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है. इसमें कुछ भी कहा भी हो सकता है. माननीय मोहित दुबे आणि आशिष शर्मा यांनी मंचावर यायचं आहे. माननीय मोहित दुबे आणि आशिष शर्मा यांनी मंचावर यायचं आहे. 22 धावांचा पाठलाग करताना दिसतोय तो संघ तो म्हणजे जागमाता रावळ संघ. अप्रतिम अशी गोलंदाजी, अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. त्याला रोखण्यासाठी इनविजिबल बोईसर कशा प्रकारे प्रयत्न करतो, रणनीती वापरतो हे पाहणं फार योग्य राहील. त्याप्रमाणे त्यांना खेळ दाखवा लागेल. शिवराज क्रिकेट क्लब हनुमान टेकडी वेऊर चषक 2023 मधला आजची दुसरी रात्र. चेंडू सुरेख असं क्षेत्ररक्षण. नक्कीच चौकार वाचवलाय. 1 धाव गेली. त्याचं काही कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही. धावसंख्या पोचली ती 8 धावेवरती. 22 धावांचा पाठलाग नक्कीच करताना दिसतो. मात्र त्याला देखील प्रत्युत्तर देताना दिसतोय तो इनविजिबल बोईसर संघ. सुरेख असा फटका मारण्याच्या नादात वाटतं गडी बाद झालाय. गडी बाद झालाय. डीजे थँक्यू डीजे. सिद्धेश
प्रयोगशाळेत नक्कीच आपल्याला सिद्ध करून दाखवतील ते आपल्या जागमाता रावळ संघासाठी 22 धावांचा पाठलाग करण्यासाठी सिद्धेश उतरलेत. आपल्या सहकाऱ्यांच्या गड्याच्या पतनानंतर मात्र 22 धावेला न घाबरता अप्रतिम अशी जी व्यूहरचना करून दाखवली ती म्हणजे इन्व्हिज्युअल बोईसर. बघूया पुढे काय करतोय. ज्या गोष्टीची गरज आहे त्याप्रमाणेच खेळताना दिसतोय तो म्हणजे जागमाता रावळ संघ. अप्रतिम अशी नक्कीच खेळी करताना दिसत आहेत सिद्धेश. धावसंख्या हळूहळू आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचताना दिसते. नक्कीच अप्रतिम असं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव काही रोखू शकले नाही. प्रयत्न वाळूचे रगडता पेट्रोल ही गए. पेट्रोल 150 वर मला आता कळ. धावसंख्या येते 10. पुढच्या चेंडूची वाट पहा. पुढचा चेंडू सुरेख असा ठेवला चेंडू गडी बाद करण्याची शक्यता, मात्र पुन्हा एकदा अयशस्वी. एक धाव नक्कीच भेटले ती म्हणजेच 11 धावावरती. अजून देखील 11 धावा जमावा लागतील. सुरेख असा फटका. सुरेख क्षेत्ररक्षण नक्कीच अप्रतिम असं क्षेत्ररक्षण करताना दिसतोय. तर तुम्हाला आता कॅल्क्युलेशन सांगू इच्छितो की 12 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी 10 धावांची आवश्यकता. 12 गेंदों में 10 रनों की आवश्यकता. 12 गेंदों में 10 रनों की आवश्यकता. देखो 22 का स्कोर है, कम है, लेकिन यहाँ पे इन्विजिबल बॉयसर दिखा रहा है कि हम भी किसी से कम नहीं. वो टफ फाइट देते हुए नजर आ रहा है. कोई भी स्कोर ऐसा बड़ा नहीं, कोई भी स्कोर ऐसा छोटा नहीं होता. ये क्रिकेट का खेल ही ऐसा है जिसमें कभी भी कुछ भी कहीं भी हो सकता है. हम देख रहे हैं शिवराज्य चषक 2023 शिवराज्य क्रिकेट क्लब हनुमान टेकड़ी वेऊर शिवराज्य क्रीडा मंडळ आयोजित भव्य दिव्य टूर्नामेंट क्रिकेट स्पर्धा 2023 साल दूसरा. तीसरे ओवर लेकर जाऊ दे मात्र अप्रतिम नक्कीच चौकार झाला. मात्र अशा रीतीने चुकीला माफी नाही. 1+4 मीन्स 5 रन. 5 रन मिल गया है. इस 5 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 17 पर. कहा जाना था आपको और कहा पहुंचा दिया आपने. यालाच मराठीत सांगतात चुकीला माफी नाही. चुकीला माफी नाही. किती वेळ सांगितलं, सुरुवातीपासून सांगतो, आता देखील सांगतोय. आता जिंकण्यासाठी फक्त 5 धावांची आवश्यकता. जागमाता रावले संघ ने ऐसा लगता कि बुलेट ट्रेन पकड़ लिया इस 5 रन के साथ. नजदीक गए हैं दिल्ली की तरफ. हाथ में गेंद आ ही नहीं रही है. ये कुछ समझ में नहीं आ रहा है क्या हो रहा है. ये फेविकॉल का जोड़ है, टूटेगा नहीं. आपने शायद ये एडवर्टाइज देखी नहीं होगी, ऐसा मुझे लगता है. 10 में 4 रनों की आवश्यकता. जागमाता संघ हा सामना जिंकण्यासाठी. पुढचा चेंडू सुरेख अप्रतिम अशी गोलंदाजी करताना दिसतो इन्व्हिजिबल बॉयसरचा हा गोलंदाज. मूर्ती लहान कीर्ती महान असे बरेचसे खेळाडू आपण कालपासून पाहत आहोत की जे मूर्ती लहान आणि कीर्ती महानच करताना दिसत आहेत. सुरेख असा नो बॉलचा इशारा. अशा रीतीने आपण हा सामना जिंकलेला. अभिनंदन आहे जागमाता रावळ संघ. अप्रतिम अशी कामगिरी नक्कीच तुमच्या गोलंदाजी तुमच्या क्षेत्ररक्षणावर तुम्ही करून दाखवले. यापुढचा सामना राहायचा अमर उन्नती संघ वर्सेस पॅराडाईज. अमर उन्नती संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकला असून त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. चला प्लीज खेळाडू कक्ष खाली करायचा. जो एक्स्ट्रा खेळाडू वर्ग नक्कीच बसलेला असेल तर प्लीज विनंती आहे सहकार्य करायचंय. चला जागमाता रावळे संघ एक्स्ट्रा खेळाडू लगेचच पाठवायचे आपण.
अमरनदी मायकोप एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचे आणि जागमाता रावे नक्कीच कर्णधार यायचे लगेच नक्कीच सन्मानित करण्यात येईल. सुशील यायचे जागमाता रावे सुशील मात्र नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आणि नक्कीच इनविन्सिबल बोईसर संघ यायचे कर्णधार लगेच नक्कीच आपल्याला सन्मानित गौरवित करण्यात येईल. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण आले आणि नक्कीच या स्पर्धेची शोभा वाढवली. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी मिस्टर सुशील. अमरनदी मायकोप संघ प्लीज एक्स्ट्रा खेळाडू लगेचच पाठवायचे. चिनी पटेल सरांच्या हस्ते मात्र नक्कीच या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देण्यात येईल. नक्कीच दोन फलंदाज आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एका बाजूला नक्कीच अंडरम बॉक्स क्रिकेटचा बाहुबली नावाने मात्र जो प्रचलित आहे, नक्कीच नाव सांगायची गरज नाहीये, परंतु नक्कीच फॉर्मॅलिटीज आहेत. एका बाजूला आपण नक्कीच